नमस्कार मित्रांनो. बरेच दिवस झालं मला माझ्या या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करता आला नाही. कारण असं होतं की व्हिडिओ बनवायचा आणि तो एडिट करायचा, अपलोड करायचा यामध्ये वाटतं पण आपल्याला थोडा वेळ जातो. त्यामुळं माझं वाचन जे आहे किंवा मी जे सेशन्स ऐकतो आचार्य प्रशांत यांचे किंवा अवलोकन करतो, बऱ्याच गोष्टी असतात, बोधकार्य असतं, एक्झाम्स असतात. तर ह्या गोष्टी थोड्या मागं पडायला लागल्या. त्यामुळं मी थोडंसं टाकणं कमी केलं आणि त्याचबरोबर सध्या माझं एक पुस्तक वाचायचं खूप दिवसाची इच्छा होती की संत कबीर जे आहेत आपले, त्यांचे दोहे किंवा पद किंवा रमैनी म्हणजे त्यांच्या रचना आहेत. दोहे, पद आणि रमैनी त्या मला थोड्या समजून घ्यायच्या होत्या, आपले संत शिरोमणी कबीर साहेब यांचं. तर मी एक पुस्तक थोडा रिसर्च केला आणि हे पुस्तक मी श्यामसुंदर दास यांचं मागवलं ॲमेझॉनवरून. आणि सध्या त्याच्यातलं जे मूळ लिखाण आहे संत कबीरांचं, त्यांच्या काही 70-80 वर्षानंतर गुरुग्रंथ साहिबमध्ये त्यांचं लिखाण आहे. त्याचबरोबर अजून एक ग्रंथावली आहे, त्यामध्ये काही लिखाण आहे. त्यांच्या ते मृत्युमुखी पावल्यानंतर लगेचच ते उपलब्ध तेव्हा लिहिलेलं आहे. तर ते साहित्य या पुस्तकामध्ये आहे. तर ते मूळ साहित्य मला पाहिजे होतं. तर ते मूळ साहित्य मी बोलवलं आणि मग मी माझ्या वहीमध्ये त्या मूळ साहित्य लिहून काढतोय आणि त्याचे अर्थ मी या पुस्तकातून घेत नाही आहे, कारण हे सामान्य अर्थ आहेत. याची पण डेप्थ आहे, पण मी याचे जे अर्थ आहेत ते आचार्य प्रशांत यांना मी 3 वर्ष झाली ऐकतोय. त्यांच्या ज्या शिक्षा आहे, त्यांनी जे शिकवतात त्या परिप्रेक्ष्यातून त्याचा अर्थ काय होतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. AP फ्रेमवर्क म्हणून त्यांचं त्यांची वेबसाईट पण आहे. त्याच्यावरूनही त्यांच्या जे शिकवतात त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारू शकतो किंवा अर्थ बघू शकतो आपण. तर हे ते पुस्तक आहे मित्रांनो. आणि या पुस्तकामध्ये दोहे आहेत किंवा ते जे साकी आहे, ह्या साकी आहेत. मी या घेतोय आणि ह्याचा फोटो काढून AI वर टाकतो. ह्या पुस्तकामध्ये ह्याचं जो व्याख्या आहे ती व्याख्या नाही आहे, फक्त साकी आहेत. तर हा दोहा आहे, ही जी साकी आहे किंवा आपण याला गीत म्हणू शकतो, हे मी याचा फोटो काढून आपल्या याच्यावर टाकतो, AI वर. माझं गुगल जेमिनी वापरतो मी, त्याच्या व्हर्जनवर मी टाकून देतो आणि त्याचा जो AI जो अर्थ सांगतो तो आणि तो मी सध्या लिहून काढतो आहे माझ्या डायरीमध्ये. सध्या मी अशी डायरी बनवलेली आहे. नंतर मी थोडंसं कलर रेड पेननं तो दोहा लिहिला आहे, त्याच्या खाली मी असे अर्थ लिहून काढतो आहे. समजा पेंड ब्रह्मांड कथे सब कोई, वाके आदी अरु अंत न होई. तर यामध्ये हा पेंड हा शब्द आहे किंवा कथे किंवा वाक्य हे जे शब्द आलेले आहेत ते त्यावेळेसच्या खडी बोलीतले आहेत. राजस्थानी, खडी, पंजाबी बऱ्याच भाषांचा संगम पाहायला मिळतोय. तर ह्याचा अर्थ मी लिहून काढतोय सध्या, पण हा अर्थच सर्व पूर्ण नाही आहे. हा मी शब्दांचा फक्त अर्थ काढलेत. आता याच्यानंतर मी जे आचार्य प्रशांत यांना ऐकतोय त्या परिप्रेक्ष्यामध्ये ह्या ज्या साहित्य आहे याचा अर्थ काय होतोय, कारण आत्ता जे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्याख्या करताना खूप भेसळ झालेली आहे लोकधर्मामध्ये आपल्या, की जी व्याख्या केली गेलेली आहे, जी सामान्य आपल्याला जी अवेलेबल आहे त्यात भरपूर घोळ आहे. अशी माझी आतापर्यंत अर्धी डायरी भरत आलेली आहे. कंपनीच्या डायरीचा चांगला उपयोग करू म्हटलं काहीतरी. आणि आचार्य प्रशांत यांना ऐकतोय तेव्हापासून मी बरेच पुस्तकं वाचायला चालू केले. मग त्यामध्ये समजा हे राजा शिवछत्रपती आहे, हे सुद्धा पुस्तक मी अगदी चांगलं वाचून त्याचा प्रत्येक पानावरचा जो सार आहे तो मी डायरेक्ट, पुस्तक खराब होतं, माझी जरा ही पद्धत आता मी बदलली आहे, पेन्सिलनं करतो. पण मला ही सवय अशीच आहे की मी परत जेव्हा हे पान वाचणार नाही, मी परत वरती जे लिहिलेलं आहे तेवढंच माझं मेन महत्त्वाचं आहे, त्याच माझ्या नोट्स आहेत. मला परत जर वाचावं वाटलं तर एवढंच वाचतो मी. बाकीचं जे अंडरलाईन केलेलं आहे ते पण, किंवा मग वरती लिहिलेला सार जो आहे तो त्या सारमध्ये म्हणजे सगळं कवर होतं. तर असे हे भाग 1 बाबासाहेब पुरंदर यांचं हे वाचलं. त्याच्यानंतर सध्या माझं हे पण वाचून झालेलं आहे, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध उत्तरार्ध. आणि हे घेतलं होतं
मनुष्य जैसा सोचता है, हे पण खूप छान पुस्तक आहे. औरांगुटान हे वाचायचं आहे मला अजून. पशूंवर किती मोठ्या प्रमाणात हिंसा होते त्यावर आधारित आहे. त्याच्यानंतर सध्या हे वाचून झालेलं आहे माझं, जिजाबाईंचं, प्रकाश पवार यांचं. एवढं काही डिटेल जेवढं शिवाजी महाराजांवर झालं आहे संशोधन, तेवढं यामध्ये मला दिसलं नाही जिजामातांवर. त्याच्यानंतर हे शहाजीराजे भोसले यांचं पुस्तक आहे. आणि हे पण राजमाता जिजाबाईंवरचे दोन्ही आणि शिवाजी महाराजांवरचे दोन्ही वाचून झालेत. हे पुस्तक अजून बाकी आहे, मला आता हे पण पुस्तक वाचायचं आहे. तर मित्रांनो, ही जी माझी वाचायची सवय मला बिलकुल नव्हती. मी असे कधी अवांतर वाचन किंवा अशा पहिले तर मला फिक्शनल वाचायला, जे गोष्टी वगैरे, कथा कादंबऱ्या वगैरे असतात, ते तर बिलकुल आवडत नाही. ज्यातून काही म्हणजे व्यक्तित्व आपल्याला दिसतात, किंवा मी म्हणत नाही की फिक्शनल खराब असतात, पण मला आवडत नाहीत. मी शक्यतो जे व्यक्तित्व होऊन गेलेत चांगले त्यांच्याबद्दलच वाचायला जास्त आवडते. आणि आचार्य प्रशांत जे शिकवतात त्या परिप्रेक्षामध्ये त्यांच्यातून काय आपण घेऊ शकतोय, याच्यासाठी मी बरेच पुस्तकं वाचतोय. तर मला वाचायची सवय त्यांनी लावली, तर कदाचित मग काय होते, माझं रीडिंग थोडं कमी पडते. प्लस माझं मग बॅडमिंटन, स्विमिंग किंवा मग जिमिंगला मी जातो, ते पण माझं कुठंतरी बंद व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. सध्या परत मी चालू केले रनिंग वगैरे, किंवा आता सध्या मला अजून स्विमिंग किंवा बॅडमिंटन दोन्हीपैकी एक कंटिन्यू करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कसं होतं, बनवायला थोडा वेळ कमी पडतो, पण मी बनवणार आहे, प्रयत्न चालू आहेत. मग म्हणलं आता जे मी वाचतोय संत कबीरांवर, त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगू. संत कबीर, संत शिरोमणी जे म्हटले ते खरंच ग्रेट आहेत. मी आतापर्यंत त्यांच्या जवळपास बरेच पानं पुस्तकातले ते जे दोहे आहेत किंवा साखी आहे ती वाचली, आणि आचार्य प्रशांत यांच्याकडूनही बरंच ऐकले मी 3 वर्षात. तर खरंच ग्रेट आहेत. त्यामध्ये एक विशेष सांगायचं म्हणजे संत नामदेवांचा पण उल्लेख आला आहे, त्यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आला आहे. संत नामदेव आपले जवळपास उत्तर भारतात 15-20 वर्ष उत्तर भारतात होते, 16-17 वर्ष जवळपास पंजाबमध्ये राहिलेत, घुमान येथे. उत्तर भारतातही गेले होते. बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नाही आहे. तर संत नामदेवांचे पण बरेच अभंग गुरुग्रंथ साहिबमध्ये आहेत, किंवा त्यांचं मला मूळ लिखाण बघायचं आहे तुकाराम महाराजांबद्दल, संत नामदेवांबद्दल. पण सध्या माझं संत कबीरांवर वाचणं सुरू आहे. तर मित्रांनो, हाच एक छोटासा मला व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करायचं होतं की माझं सध्या काय चालू आहे वाचन. तर धन्यवाद.